तर नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड बिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची महत्त्वाची अशी आपण बातमी घेऊन आलो आहोत, पण त्याच्या अगोदर आपल्या सर्वांना आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनल आणि माझ्याकडून येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्या सर्वांना हे वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो हीच देवाचरणी प्रार्थना. आजची लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी म्हणजे बरेच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं, बरेच जणांनी KYC केलेली नाहीये, तर आपले पैसे त्यामुळं आलेले नाहीयेत किंवा आता ही योजना बंद होऊ शकते, कारण 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे जे 2,000चा हप्ता आहे तो आलेला नाहीये. तर बहिणींनो, आजची म्हणजे 31 डिसेंबर 2025 या तारखेची शेवटची तारीख KYC करण्यासाठी आपल्याला दिली होती, पण बरेच बहिणींची KYC राहिलेली आहे, बरेच बहिणींनी KYC केलेली नाहीये आणि त्यात आजची शेवटची तारीख असल्यामुळे लाडक्या बहिणीचा सर्व्हर खूप स्लो चालू आहे, त्यामुळे बरेच जणांची KYC होऊ शकत नाहीये आणि बरेच जणांची KYC झालेली नाहीये. तर बहिणींनो, काळजी नसावी, आपले लाडक्या बहिणीचा हप्ता चालू झालेला आहे. म्हणजे आज 31 डिसेंबर पासून काही लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये बाकी सर्वांचे हप्ते मिळत जाणार आहेत. पण आपल्याला KYC ही बंधनकारक राहणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण जर आपण KYC केली नाही तर ह्या योजनेमधून म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधून आपलं नाव वगळण्यात देखील येऊ शकतं, याची नोंद घ्यावी. अजून तरी असा कोणताही GR आलेला नाहीये की डेट वाढवून मिळू शकते KYC साठी, पण KYCचं सर्व्हर स्लो झाल्यामुळे आणि बरेच जणांची KYC करण्यास बाकी आहे, पेंडिंग आहे, आपल्याला वेळ वाढून मिळू शकते. पण आपण आज रात्री 12 वाजेपर्यंत KYC करण्याचा प्रयत्न करत राहा. मित्रांनो, बहिणींनो, दरवेळेस आपल्याला तारीख वाढून मिळणार नाहीये, तर लवकरात लवकर आपण KYC करून घ्यायची आहे. दरवेळेस अंतिम तारीख कोणती आहे त्या अंतिम तारखेची वाट पाहू नका, त्याच्या अगोदरच KYC आपली करून घ्या. तर बहिणींनो, भावांनो, ही होती आजची महत्त्वाची अशी लाडक्या बहिणीबद्दलची बातमी. तर भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या दुसऱ्या बातमीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.